शेअर मार्केटमध्ये फक्त आपणच इन्व्हेस्टमेंट करत नाही. या मार्केटमध्ये वेगवेगळे मार्केट पार्टिसिपंट्स असतात. पहिला, रिटेल पार्टिसिपंट्स. आपल्यासारखे सामान्य इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर्स जे शेअरची खरेदी विक्री करतात त्यांना रिटेल पार्टिसिपंट्स म्हणतात. दुसरा, NRI म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन. भारताबाहेर राहणारे भारतीय नागरिक जे लागू असलेल्या नियमानुसार भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तिसरा, DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. भारतातील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करतात. उदाहरणार्थ म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स कंपनीज आणि पेन्शन फंड्स. चौथा, AMC म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. AMC इन्व्हेस्टर्सकडून जमा झालेला पैसा मॅनेज करते आणि विविध म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करते. उदाहरणार्थ SBI फंड मॅनेजमेंट आणि टाटा ॲसेट मॅनेजमेंट. आणि पाचवा, FPI म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स. पूर्वी यांना FII म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असे म्हटले जात असे. हे फॉरेन इन्व्हेस्टर्स किंवा इन्स्टिट्यूशन्स असतात जे लागू असलेल्या नियमानुसार भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणूनच मार्केट पार्टिसिपंट्स कोण आहेत आणि ते मार्केटमध्ये कसे सहभागी होतात हे समजून घेतल्यास मार्केट मुवमेंट समजणे अधिक सोपे होते. अशा सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शिकण्यासाठी फॉलो करा निशा अकॅडमी. थँक्यू.